देवेंद्र फडणवीसांच्या घरामधील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची री. मतदारसंघामधील अंतिम टप्प्यामधली कामं तात्काळ मार्गी लावा. महायुतीमधल्या नेत्यांबद्दल बोलणं टाळा, फडणवीसांचा सल्ला. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये विदर्भामध्ये महायुतीला 25 जागा, भाजपला 18 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा. त्यातही नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला केवळ 4 जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभेसाठी काँग्रेसचा 3 पातळ्यांवरचा जाहीरनामा. राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ पातळीवरती 3 जाहीरनामे. मुस्लिम समाजाकडे सुद्धा जाहीरनाम्याच्या माध्यमातून विशेष लक्ष. कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसच्या विविध गॅरंटी. आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे 127 जागांवरती एकमत. त्यातील काँग्रेसचा 55 जागांचा मार्ग खुला, तर उर्वरित जागा वाटपासाठी पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा बैठक. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं विधानसभेसाठी मुंबईमध्ये 7 जागांची मागणी. यामध्ये अंधेरी पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार. विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याचा आढावा घेणार. आरक्षण संपुष्टात आणण्याच्या संदर्भात राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध. आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये जालन्यामध्ये भाजपकडून आज आंदोलन. शहरामधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निषेधासाठी आंदोलन. राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं अकोल्यामधल्या शिवनी इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आंदोलन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या विरोधामध्ये आज काँग्रेसही करणार राज्यभर आंदोलन. सर्व जिल्हा मुख्यालय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश. आमदार योगेश कदमांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड. कोकणामध्ये एका महिलेच्या फोटोसोबत असं कृत्य होण्याची ही पहिलीच घटना. आमदार योगेश कदम यांची प्रतिक्रिया. या कृतीला सडेतोड उत्तर देऊ कदम यांचा विरोधकांवर निशाणा. वर्ध्याच्या राजकारणामध्ये उमेदवारीसाठी बहीण भावामध्ये चढाओढ. प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस आणि आमदार रणजित कांबळे दोघांनीही मागितली देवळी विधानसभेची उमेदवारी. लाडकी बहीण योजनेमधून जे काही मिळतंय ते सर्व काही घ्या, वाटल्यास दिवाळीला 5,000 रुपये मागा, कारण दिवाळीच्या नंतर दिवाळं निघणारे. जलील यांची सरकारवर टोलेबाजी. काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी घेतली भाजपच्या नेत्यांची भेट. मोहन हंबर्डे यांच्यावरही क्रॉस व्होटिंगचा आरोप. हंबर्डे भाजपच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा. खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा नवीन चेहरा. मनोज जरांगेंचे समर्थक आणि काँग्रेसचे नेते धनंजय देशमुख यांच्या दावेदारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीचं जागावाटप होण्यापूर्वीच यवतमाळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडी नाही तर तुतारी पक्षाकडून जाहीरनामा जाहीर. बाजोरिया यांची भूमिका. काल रात्री अंबरनाथ एमआयडीसीच्या मोरीवली परिसरामधल्या रासायनिक कंपनीमधून गॅसची गळती. संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये पसरला होता केमिकलचा धूर. सध्या परिस्थिती नियंत्रणात. अंबरनाथ एमआयडीसी परिसरामध्ये केमिकल हवेत पसरल्यामुळे नागरिकांना त्रास. केमिकलचं मिश्रण झाल्यामुळे हवेमध्ये वायू पसरल्याचा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज. बदलापूरची घटना उशिरा कळवणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याचं निलंबन हे योग्य. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांचीच. ते जबाबदारी झटकू शकत नाहीत. राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र. हायकोर्टामध्ये आज तातडीची सुनावणी. बदलापूर घटनेच्या दरम्यान महिला पत्रकाराचा अपमान करत विनयभंग केल्याप्रकरणी वामन म्हात्रेंवरती गुन्हा दाखल. अटकपूर्व जामिनासाठी वामन म्हात्रेंकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल. आज सुनावणी. उल्हासनगरमध्ये नामांकित शाळेमधील शिक्षकाकडून 7 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग. हिल लाईन पोलिसांकडून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक. ही शाळा मोठ्या राजकीय नेत्याची असल्याची माहिती.
डॉक्टरांना पुन्हा कामावरती आणण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मागितली जनतेची माफी. त्यांना माझी खुर्ची हवी असेल तर राजीनामा देण्यासाठी तयार, सत्तेसाठी हापापलेली नाही, ममता यांचं वक्तव्य. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाण्यामध्ये गैर काय? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल. या गोष्टींवरती राजकारण करणं हे नासक्या विचारांचं लक्षण, बावनकुळेंची टीका. आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे, पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान मोदी गेले तर इतका गहजब कशासाठी? फडणवीसांचा विरोधकांना एक्स पोस्टमधून सवाल. पूजा केडकर खोटं बोलत असल्याचा यूपीएससीचा आरोप. पूजा केडकरची कोर्टासमोर खोटी माहिती. दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान यूपीएससीच्या वकिलांचा आरोप. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरती आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार. दारू घोटाळ्यामध्ये आरोप असलेले केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सीबीआयच्या अटकेला दिलंय आव्हान. सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं पार्थिव दिल्लीमधल्या सीपीएम कार्यालयामध्ये आणलं जाणार. आज दिवसभर घेता येणार अंत्यदर्शन. मालवणमध्ये नव्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. 100 कोटींचा प्रस्ताव. कोस्टल रोड वांद्रे सीलिंगचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन. आजपासून पूल वाहतुकीसाठी खुला. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर आता 12 मिनिटांमध्ये पार करता येणार. अनंत चतुर्दशीला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय. चर्चगेटवरून विरारसाठी 1:15ची आणि शेवटची लोकल 3:20 सुटणार. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामधल्या सडे पवारवाडीमधील बाप्पाच्या समोर ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारा देखावा. अमरावतीवरून मुंबईकडे जाताना समृद्धी महामार्गावरती धावत्या कारला अचानकपणे आग. आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक. 2 जण थोडक्यात बचावले. बीड जवळच्या राजूरमध्ये मराठा आरक्षणाच्या घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न. 3 तरुणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. 4 ते 5 सीट जळून बसचं 10,000 रुपयांचं नुकसान. पुण्यामधल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसला आग. प्रवासी सुखरूप. अग्निशमन दलाची त्वरित कारवाई. पीएमपीएमएलच्या बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. अहमदनगर मनमाड राज्यमार्गावरती भीषण अपघात. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. 1 जण गंभीररित्या जखमी. येवल्याच्या आंबेवाडीमधली घटना. मित्राला रेल्वे स्टेशनवरती सोडण्यासाठी जात असताना अपघात. रायगडमध्ये एमआयडीसी मधल्या कंपनीमध्ये स्फोट. 3 जणांचा मृत्यू. धाटाव एमआयडीसी मधली घटना. 6 कामगार जखमी. नाशिकमध्ये दरवर्षी द्राक्ष उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक. यंदाच्या वर्षी जिल्ह्यामधल्या 500 शेतकऱ्यांची 70 कोटींची फसवणूक झाल्याची द्राक्ष उत्पादकांची तक्रार. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधल्या पंचायत समितीमधले कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात. घरकुलाच्या धनादेशावरती सही करण्यासाठी 7,000ची लाच घेत असताना एसीबीनं रंगेहात पकडला. भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पुराचं पाणी. पावसानं उसंत घेतल्यानं गोसीखुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी. सध्या धरणाचे सर्व 33 दरवाजेही केवळ अर्ध्या मीटरनं सुरू. धरणामधून 1,29,604 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. नंदुरबारच्या कुटवडा गावामध्ये प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास. बांबूची झोळी बनवून 8 किलोमीटरची पायपीट. नदीपात्राच्या जवळ महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी. शेकडो हेक्टर शेतीचं पीक पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलं. शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं सुद्धा मोठं नुकसान. हमीभावाने ज्वारी खरेदीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. अजूनही अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विक्री शिल्लक असल्यामुळे मुदतवाढीचा निर्णय. पुराचा फटका बसलेल्या भंडारा शहरामधल्या विद्यानगर इथल्या 7 कुटुंबियांना बचाव पथकानं सुरक्षित स्थळी नेलं. गणेशपूर परिसरामध्ये अनेकांच्या घरामध्ये शिरलं पुराचं पाणी.
मुसळधार पावसाच्या नंतर भंडारा जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये पूर परिस्थिती, हजारो हेक्टर शेतामधली पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.